मंदिरांची नगरी, कुंभमेळ्याचे क्षेत्र ही नाशिकची खरी ओळख। ही ओळख ज्या परिसरामुळे जगभर झाली तो पंचवटी। गोदावरी काठाचा परिसर ज्या भागात मोडतो तो हा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ। पंचवटी, नाशिक रोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी आणि ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ। इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस ही केंद्र सरकारची महत्त्वाची आस्थापनं याच मतदारसंघात असल्यानं कामगार वस्तीलाही सामावून घेणारा हा मतदारसंघ। एकूण धार्मिक, कामगार आणि खेड्यातील शेती असे तिन्ही प्रकारचे नागरिक या मतदारसंघात आढळून येतात। शहरातल्या 3 मतदारसंघांपैकी तुलनेनं हा मतदारसंघ मोठा आहे। 2009 मध्ये पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या या मतदारसंघात सर्वात पहिला मनसेनं आपला झेंडा फडकवला। बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखणारे आणि सहकार क्षेत्राची जाण असणारे काँग्रेस, शिवसेना या मार्गाने नगरसेवक, महापौर ते खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत उत्तमराव ढिकले मनसेत आले। विधानसभा निवडणूक लढविली, तब्बल 47,924 मतं मिळवत त्यांनी विजय संपादित केला। 2014 मध्ये मोदी लाट उसळली। ढिकले यांनी पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा ओळखली। मोदी लाट आणि विधानसभा या दोन्हीपासून ते लांबच राहिले। भाजपच्या बाळासाहेब सानप यांची वाट सोपी झाली। सानप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थापासून राजकारणाची सुरुवात केली। नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे ते पहिले महापौर होते। सानप तब्बल 78,554 मतं मिळवून विजयी झाले। 2014च्या विधानसभा निकालानंतर पक्षाने त्यांची शहराध्यक्षपदी नेमणूक केली। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेची निवडणूक सानप यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली। भाजपने कधी नव्हे तो ऐतिहासिक कामगिरी करत स्वबळावर तब्बल 66 नगरसेवक जिंकून आणले। तिकीट वाटपापासून ते सत्ता स्थापन करणे, पुढे महापौर ते स्थायी समिती सभापती अशी सर्वच महत्त्वाची पदं आपल्या मतदारसंघात खेचून आणली। सानप यांनी आपला वरचष्मा ठेवला। मात्र या राजकीय खेळीने पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढली। पक्षात सानप विरोधी गट सक्रिय झाला। गिरीश महाजनांसोबतही त्यांचे खटके उडू लागले। याचाच परिणाम झाला आणि 2019 मध्ये त्यांचं तिकीट कापलं। उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले मैदानात आले। सानप राष्ट्रवादीकडून लढले। सानप यांच्याबद्दलची नाराजी, ढिकलेंचा नवा चेहरा आणि वडिलांचं नाव यात ढिकले आमदार झाले। आताही पुन्हा ढिकलेंनाच आमदारी मिळेल असं शक्यता आहे। आताही पुन्हा ढिकलेंनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे। पण जगदीश गोडसे यांचंही नाव चर्चेत आहे। इथं लोकसभेला हेमंत गोडसे यांनाही चांगलं मतदान झालं आहे। पण या मतदारसंघातील जातीय समीकरणाकडेही विशेष लक्ष दिलं जातं। ढिकले मराठा असल्याने त्यांना दुखवून चालणार का हा प्रश्न आहे। मतदारसंघातील ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। इथे भाजीपाला, ऊस, द्राक्ष अशी विविध पिकं घेतली जातात। शेतीचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, बेरोजगारी हे कळीचे मुद्दे आहेत। तीर्थक्षेत्राचा विकास, गोदावरीचे प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी हे यंदाच्या निवडणुकीत गाजणारे मुद्दे ठरू शकतात। दरम्यान नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाबाबतचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कसमादे अपडेट या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।